महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्यासमोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काय करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार. म्हणजे ह्या संपूर्ण पेण, पनवेल, उरण ह्या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण की परत बाहेरच्या राज्यांमधनं लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? आज जे पुण्याची वाट लागली आहे, जी आपल्या बाकीच्या शहरांची जी वाट लागते, बाहेर कळतंय, बाहेरच्या राज्यांमध्ये कळतंय की काय होणार आहे, त्याप्रमाणे त्यांच्या पोरापोरींना तयार करतायत ते आणि महाराष्ट्रात पाठवत आहेत. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना काही माहीत नाही की इथे काय होणार आहे, काय घडणार आहे. त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली जात नाहीये की बाबा तुम्ही कुठच्या गोष्टींच्या तयारीला लागा, आपल्याकडे काय गोष्टी येणार आहेत, काही माहिती नाहीये. शहरं उभी करायची, रस्त्यांची वाट लावून टाकायची, त्याच्यामध्ये जमिनी विकायच्या आणि जमिनी विकणे एवढा एकमेव धंदा महाराष्ट्रात सुरू आहे आता. कोकणात तर सर्वात जास्ती. कधी कधी वाटतं आता कुठच्याही डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज. कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? म्हणजे स्थानिकांच्या काय म्हणतो त्याला जीवावरती ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, त्यांच्याकडनं जमिनी घ्यायच्या आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं. हा जो जमीन मालक आहे हा काय करेल मला जरा सांगा ह्याच्या पुढे? त्यांची मुलं पोरं पोरी काय करतील? काय चाटायचे ते रस्ते? आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज, आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार? बाहेरचे. महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती, डेव्हलपमेंट ही जो होत नसेल, काय चाटायची ती प्रगती? हे कोणासाठी सुरू आहे? मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते ह्यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे. हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार. मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे तरी उद्योग अदानी बिदानी देणार, त्याच्या घशात घालणार. हे सुरू आहे. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू.